स्वागत करता। आम्ही आज पणजे मतदारसंघा खातीर मॅनिफेस्टो ते जे उद्घाटन आसा रिलीज आसा ते हे करपाक आमचे पणजेचे काही मान्यवर मंडळी हांगा आपयल्या। प्रत्यक्ष मॅनिफेस्टो रिलीज ताईच्या हस्ते करतले। हांव विनंती करता ताई की तांच्यांनी मॅनिफेस्टो रिलीज करप। मागीर तुमकां कितें प्रश्न विचारपाचे जाल्यार आमकां विचारपाक जाता। तांकां कॉपी दे प्रेसाक। ते कागद काय हे केल्ले आसा। दोन तीनूय जे प्रॉब्लेम सांगले ते अत्यंत महत्वाचे आसा। मोठ्या प्रमाणात पणजेन गाडयो साधारण 70 ते 75,000 स्कुटरी आणि गाडयो दिसाक पणजेच्यान ये जा करीत आसता। त्यामुळे इवन आफ्टर 4 लेनिंग ऑफ द आउटसाइड रोड DB बांदोडकर रोड ताका ट्रॅफिक जॅम आणि कंजेशन हे कंटिन्युअस चालू आसा। हाचे एक कारण अशें की ताळगांव उडीपीन मोठ्यो मोठ्यो बिल्डिंगो बांदल्यो पण ताका जो पळय रस्तो आशिल्लो आउटर रिंग रोड तो रस्तो बांदपाक कोणेच लीड घेतली ना। त्यामुळे मिरामार सायडीक वचणाऱ्या ताळगांवान वचणाऱ्यो सगळ्यो गाडयो ह्यो पणजेच्यान थ्रू जावच्यो पडटा। म्हणून 3 प्रपोजल आमी ताचेर हे केल्ली आहा। एक म्हणजे जो पळय रस्तो तुमी आतां अर्दो केला हातून पाटो प्लाझा कॉम्प्लेक्सान तो रस्तो म्युझियमा कडच्यान नेवबी नगर कडेन हे करून रुवादा ऑरेमा वयल्यान पूल बांदून तो त्या सायडीक कनेक्ट जातलो। म्हणजे मळ्यातल्या लोकांकूय थंय वचपाक येतले आणि दोनापावल बी सायडीक वचणाऱ्या लोकांक 4 पिलरा कडच्यान आउटर रिंग रोड दोनापावल पर्यंत डायरेक्ट आसतो। एक ताजें सोल्युशन। दुसरें सोल्युशन जे पणजेकूच न्हय सगळ्या उत्तर गोंयकारांक सोदचें पडटा ते म्हणजे सकाळच्या वेळार फ्रॉम 8 o'clock to 10:30 and evening 4:30 to 7 o'clock there is virtual jam on both the bridges on Mandovi. So we have proposed a bridge from Beti to Panji directly, 6-lane bridge, which will ensure that vehicles coming into the city can come directly into the city and they need not travel through the outer roads. The outer roads can be left for Vasco, Madgaon, फोंड्या वचणाऱ्या लोकांक म्हणजे बार्देसांचे जे लोक डायरेक्ट वतात पणजे येणाऱ्यांक डायरेक्ट बेतीच्या देवती जी आसा थंयच्यान पूल सरळ पणजेन भितर येतलो। तिसरी गोष्ट जी केल्या ती म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसां ही पणजेच्यान मोठ्या प्रमाणाचेर भायर काडप। आयज खूब गव्हर्नमेंट ऑफिसां आसा जी पणजेन आसा थंय बिल्डिंग दे आर हेरिटेज बिल्डिंग दे वील मेंटेन एज हेरिटेज बिल्डिंग लायक डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स, हेल्थ डिपार्टमेंट आनी ती पणजे शहरान आसपाची कांयच गरज ना। पाटो कॉम्प्लेक्सान सरकाराचो जागो आहा थंय 10-12,000 स्क्वेअर मीटर जागो एक्स्ट्रा आहा। पाटो कॉम्प्लेक्स प्रॉपरली डेव्हलप करीत आणि जर ती सगळी ऑफिसां भायर काढली जाल्यार स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट ऑफ द सिटी लोड ऑटोमॅटिकली कमी जातलो प्लस पार्किंग स्पेसीस तयार हे तिनूय गजाली हातून भितर इंडिकेट केल्ले। खंयचो फ्लायओव्हर पणजे कर्नाटक बस स्टँड नाही बस स्टँडा कडच्यान सांगले न्ही रुवादा ऑरेमानच्यान तेवटेन फाटल्या बस स्टँडाच्या फाटल्या सायडीन डायरेक्ट नेवबी नगरा कडेन वता म्हणजे मळ्यान डायरेक्ट। दुसरो ब्रिज आहा तो बेतींच्यान पणजे तिच्या मॅनिफेस्टोन एड्रेस केला त्यामुळे हांगा स्पेसिफीक ताका एड्रेसल डायरेक्ट दाखोवन ना। आम्ही 2 एश्युरन्सां दिल्ल्या स्टेट मॅनिफेस्टोन। एक म्हणजे रस्त्याच्या कडेक जे प्लास्टीक मोठ्या प्रमाणाचेर आसता म्हणजे वीट दिसता इतल्या प्रमाणाचेर रस्त्याच्या कडेक गार्बेज पडलेलें आहा, प्लास्टीक पडलेलें आहा
हे 3 महिन्या भितर आमी लिफ्ट करतले म्हणल्यार आणि एक साधारण 1 वर्ष ते 1.5 वर्सां भितर 2 किंवा 3 प्लांट गार्बेजीचे युजिंग लेटेस्ट टेक्नॉलॉजी आयडेंटिफाय करूंक जाय बट प्रपोजल्स आर that can be identified afterwards. ती टेक्नॉलॉजी वापरून मिक्स गार्बेज जो आमचो प्रॉब्लेम आहा तो मिक्स गार्बेजाचो प्रॉब्लेम आहा. प्लास्टीक बॅगांतूच भितर बायोडिग्रेडेबल बायो नॉन डिग्रेडेबल सगळें आसता. सो मिक्स गार्बेज टॅकल करपा खातीर टेक्नॉलॉजी आयडेंटिफिकेशन करून 1 वर्ष ते 1.5 वर्सां भितर पूर्ण गोंयचो गार्बेज प्रॉब्लेम वायप आउट करप असो हे आपला. Sir, infrastructure हो issue आसा. Infrastructure maintenance is a major issue. 2004 जे केल्ले पळय ते prominent. Correct. I agree with you. Actually in 2004 जो पळय भायलो हे केला सगळो DB बांदोडकरांचे along जे आसा, it was supposed to be maintained by Entertainment Society of Goa. Any income derived from it, and you can ask mobile match off kara. Any income derived from it, and you can ask Sanjit Rodrick. We had already started working out some programs on that promenade to generate income for Entertainment Society. आणि त्या पैशांच्यान ते मेंटेन करप अशी कल्पना आशिल्ली. जे पळय 2 प्रोजेक्शन्स आसा आउटसाइड टेम्पो बिल्डिंग, जे ओपोजीट टेम्पो बिल्डिंग आणि ओपोजीट ESG, ही प्रोजेक्शन्स वेगवेगळ्या कमर्शियल युजाक इंटरमिडियंटली किंवा ऑन रेग्युलर बेसीस कॅन बी प्लेसीस ऑफ पब्लीक सिटींग लायक कॉफी हाऊस थंय करूं येता रातचें. तातूंतल्यान येता तो इन्कम वी कॅन युटिलायज फॉर पर्पज ऑफ मेंटेनिंग दॅट स्ट्रक्चर. ती सिस्टीम ह्या खेपा सारकी करून घेतली. School education complex is only houses thousands of students without proper facilities of playground and other things. The shifting In fact, one school is in garages all over Miramar. in shutters. हांव आतां थंय म्हाका प्रत्येक बिल्डिंगेन एक क्लास मेळटा. Garage त्यो. सो तांकां जागो दिल्लो आसा हांगा नेक्स्ट टू डेंटल कॉलेज. थंय 6 बाय 7 कितें हांकां दिल्लो आसा. The concept which was floated during my last tenure was that you have a central facility for the students. Sports complex ताच्या मदीं शाळांच्या मदीं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करपाचें. Ground, library, everything can be provided for a very reasonable fees. ताई तुमकां कितें दिसता ह्या लाट हय लोकांची मागणी आसा ती कित्याक ज्या प्रकारे लोक गेले 5% विशेष करून 5% गेल्या जो कारभार काँग्रेस आणि त्यांच्या बरोबरची जे आशिल्ले बांगडी तातूंत तो म्हणटालो मागीर MGB आशिल्ली म्हणून एक पार्टनरशीप. पण जी ताणें जें कितें केलां ताका दॅट इज द लिमीट. ताचे पेक्षा घाणेरडे आनी वर्स तशें जावपूच शकना राजकारण किंवा राज्य कारभार प्रशासन एडमिनिस्ट्रेशन. तर त्या दृश्टीन ताका संपूर्ण लोक भेटिल्ले आसात आनी चड करून शहरांतल्या लोकांक ते कळटा. कारण कितें आसा बिचारे ग्रामीण भागांतल्या लोकांची न्ही दिशाभूल करतात वेगळ्या प्रकारे. तरी सुद्दां थंय म्हजी म्हायती आसा की हांव फिरतां वेगवेगळ्या रुपान वेगळ्या नात्यान फिरतां. तुमी कोणी थोड्यांक तुमकां आश्चर्य दिसना आसतलें की हांव हांगा कशी ह्या पत्रकार पयलीं दिसला पत्रकार परिशदेक. तर म्हजी नातीं वेगवेगळीं आसात गोंय कडेन केवळ पणजे कडेन न्हय वेगवेगळ्या प्रकारे. सगळ्यान पयलीं म्हणटा तें हांव हांगाची सुबूत अशी नागरीक आसा आनी हांवें म्हजें कितें तरी योगदान हांवें ह्या राज्याची ह्या प्रांताची